सच्चिदानंद
समर्थ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर भगवान तुम्हा आम्हाला जीवाचा उद्धार करण्याकरता सर्वसाधारण जीवाला योग्य असं ज्ञान मार्गदर्शन करणारी ज्ञानवाणी माऊली ज्याला भक्तीचे आद्य प्रवर्तक म्हणतात त्यांच्या सानिध्यामध्ये किंवा त्यांच्यानंतर जे जे संत जन्माला आले त्यांच्या अगोदर जे जे संत जन्माला आले त्या संतांच्या सामुदायामध्ये अनेक संत प्रगट झाले जन्माला आले कशाकरता तुमचा आमचा उद्धार करण्याकरता त्यामध्ये महाशिव संत ज्या संतांनी एक राजा घडवला कोणताही राजा असेल देशाच्या कल्याण करणारा खरा राजा जर असेल राजाचे प्रकार वेगळे आहेत गावातल्या कर्मचाऱ्याला राजा म्हणतात नगरातल्या नगरसेवकाला राजा म्हणतात तालुक्याच्या जिल्ह्याच्या आमदार खासदाराला राजा म्हणतात त्याला जर संत संततीची जोड असेल तर राज्य व्यवस्थित चालवता येते या महाराष्ट्रामध्ये महाराजा छत्रपती शिवाजी महाराज घडले एवढ्या मोठ्या आघाडी यांना टक्कर देणारे छत्रपती शिवाजी महाराज अग्रेसर ठरले माहिती नाही तर टक्कर बऱ्याच लोकांनी दिली महाराणा प्रतापांसारखे पृथ्वीराज चव्हाणांसारखे अशी किती पण मात्र पुढे सरकून दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना कारण जगद्गुरु तुकोबा आहे म्हणून भागवत हिंदी असो मराठी असो कोणते असो सप्ताह होता है सो ज्या सप्त्यामध्ये हरि कीर्तन काकडा हरिपाठ आहे तोच सप्ताह साक्षात बऱ्याच राज्यांचं नाव महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही पण महाराष्ट्राचं नाव अख्ख्या जगाला माहिती आहे त्याला काय कारण आहे एवढं सांगत नाही मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे जो राजा घडलेला आहे त्या राजाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न ज्या महात्म्याने ज्या साधूंनी केला ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे त्यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी वर्णन नेमकं कोणतं केलेलं आहे तो अभंग ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलेला आहे 15 दिवस एकादशी एक प्रकारे आता माझ्या कीर्तनाचा चौथा दिवस आहे चौथा आणि बरोबर आजच्या दिवशी उपदेश केला जातो तर अभंगाची ते क्रमावली दिलेली आहे आता तुम्ही पहिल्या दिवशी नामपर अभंग घेते नामपर अभंग कधी घेताय जसा भैरवी चौफेर म्हणता येते भैरवी म्हणाला असं म्हणता येते सुरुवातीच्या वेळेला भैरव म्हणता येते का तुम्ही गाणारे लोक असतील तर आमच्यापेक्षा काय म्हणता येत नाही रामकृष्ण हरी भैरवी पासून सुरुवात होतो भैरवी हा कधीही म्हणा तो फेर जात नाही तर तुम्ही म्हणून का गेला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी काही असे नाव आहे कधी म्हणा पण मात्र त्याच वेळेला म्हटले त्यानं तो भाग वेगळा त्याचं फळ वेगळं पण मात्र आपली सुरुवातच तिथून होते तसंच दानपर 2 प्रकार आहेत पहिले दिवशी घेता येते आणि शेवटचे घेता येते पण दानाचे प्रकार आहेत मला सांगा आपण पहिल्या दिवशी म्हणत नाही का सदा माझे डोळे हा म्हणजे येतो की नाही समाचरण दृष्टी याच्यात काय आहे तुम्ही विचार करा त्याचे प्रकार आहेत फक्त असो सांगण्याचं तात्पर्य असं आहे 15 दिवस एक एकादशी कार्य न करीशी व्रत सार काय तुझा जीव जातो एकादशी फराळाचे निषेध निकेशी आता जगद्गुरु तुकोबा यांनी कदाचित उपदेश केला असेल नेमका कोणाला केला असेल तुमचं काय म्हणणं आहे आपल्याला केला का स्वतःला केला याच्यामध्ये जे वर्णन आहे ते वर्णन जर आपण बारीक पाहू गेलो तर जगद्गुरु तुकोबा यांनी तुमच्या आमच्या सारख्याला म्हटलं नाही स्वतः आधी स्वतःला केलेलं उपदेश आणि त्याच्यानंतर आपण अग्रगण्य मानू
इतरांना उपदेश केला, कारण इतरांना केला असतं तर लोक उठून उभे राहिले असते. आम्हाला कसं काय म्हणतात, बरं का, काय तुझा जीव जातो एकादशी. याच्यामध्ये बरं का उपदेश जरी केला असेल किंवा शिकवलं असेल किंवा बोध केला असेल, याच्यामध्ये बोध आहे. बोध हा स्वतःला केला जातो, प्रबोध दुसऱ्याला केला जातो. नेहमी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो मंत्र, महामंत्र, बीज मंत्र, बोध आणि प्रबोध. मंत्रावली सुरू होते जेव्हा आम्ही अनेक संतांचं दर्शन, अनेक देवतांचं दर्शन घेतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मंत्र म्हटले जातात, नाही का. श्री राम जय राम, राम कृष्ण हरी, हरे राम जय हनुमान. म्हणजे सगळ्या देवतांच्या विषयी आमच्या मनामध्ये समभाव असला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, ज्याच्या मनामध्ये सगळ्या देवतांच्या विषयी समभाव नसेल तो खरा भक्तच नाही, त्याला डुप्लिकेट भक्त म्हटले जाते. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं सगळ्या देवांचं, तुकोबारायांनी वर्णन केलं सगळ्या देवांचं. आम्ही एका देवाचं वर्णन करतो, एका देवाला एवढं डोक्यावर घेतो, एवढं डोक्यावर घेतो, बाकीच्या देवाला तोड हेपला करत नाही. त्याच्यासाठी मंत्र आहे, त्याच्यानंतर महामंत्र. मग अनेक प्रकारे आपली शक्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. कुठेतरी बरं का विचार करून, हा कलियुग आहे, कलियुगामध्ये महत्व कोण्या देवाला आहे असा विचार करून महामंत्र. आणि त्याच्यानंतर बरं का बीज मंत्र. आता बीज मंत्र काय, का बीज मंत्रासाठी काय सद्गुरूकडे, श्री गुरुकडे का गुरुकडे जायची गरज नाही. बीज मंत्र स्वतः तयार करता येतो. जसा बुद्धिमान शेतकरी स्वतःच्या बुद्धीने आपली शेती पिकवण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीने बीज मंत्र स्वतःच मिळतो, स्वतः तयार करता येतो. फक्त हुशार पाहिजे, कारण तुकोबारायांनी अगोदरच म्हटलेला चारा तो धनी घेतो बुद्धिमान पाहिजे, शहाणा पाहिजे, नाही का. फक्त एवढा आहे, ग्रंथाचा आदर घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इकडे तिकडे जरी आम्ही भटकण्याचा प्रयत्न करत असेल, कदाचित बीज मंत्राचं नाव निघालं म्हणून कोणीतरी गुरुकडून कान फुकून घ्यायचे, कोणी आपल्या संप्रदायामध्ये उघड मंत्र देतात. पण लक्षात ठेवा, हे सगळेच सगळे आहे की नाही, आपल्याकडून काहीतरी घेण्याकरता गुरु होतात. बीज मंत्राचं वर्णन करून राहतात. आणि बीज मंत्र महाराज जोपर्यंत त्याच्यात सात्विकता येत नाही तोपर्यंत बीज मंत्र देता येत नाही. आणि हे पण बीज मंत्र देणारे, खाणारे पिणारे त्यांना बीज मंत्र देतात, ते पागल होतात, प्रापंचिक जीवनामध्ये त्यांचं वाटोळ होतं. कारण बीज मंत्र घेण्याकरता सात्विकता प्रगट व्हावी लागते. रजोगुणामध्ये तमोगुणाच्या प्रभावामध्ये बीज मंत्र घेता येत नाही. म्हणून अगोदर संत महात्मे रामकृष्ण हरिमना माळ देतात आणि वर्षभर याचा जाप कर आणि वर्षानंतर मला भेटतच नाही. वर्षानंतर भेटल्यानंतर काहीतरी दुसरं मार्गदर्शन मिळते, दुसरं मंत्र मिळते, भेटतच नाही. एकदा वेळामध्ये माळ घातली तर झाला तो माळकरी, म्हणूनच जाग्यावर राहतो. मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि स्वयंभू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कशा करता मी विषय काढला, जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला बोध करता, जगद्गुरु तुकोबारायांनी अगोदर स्वतःला बोध केला. या विषयावर आपण मागच्या वर्षीच्या कीर्तनामध्ये बोललो. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, अभंग नव्हता मी घेतला, पण मात्र हा विषय निघाला होता. जगद्गुरु तुकोबाराय आधी स्वतःला शिकवतात, नंतर दुसऱ्याला शिकवतात. हा विषय मागच्या वर्षी आपण घेतला. मग तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहित, मी पसरलेलं आहे ना म्हणून.
बसवलेलं वगैरे नाही, जे वेळेवर जे मला आठवलं ते मी घेत असतो आणि जे मला सांगता आलं ते सांगतो बरं का. कारण की आमचे चैतन्य गुरुवर चैतन्य महाराज म्हणतात पाहुणी या ग्रंथ नाही ऐकून कॅसेट करावे कीर्तन. मी अशातला नाही, आलं वेळेवर सांगायचं, सांगितलं कोणी तर बरं, नाही सांगितलं तर बरं. मग किती वर्षापासून येऊन राहिलो मी या पांढरण्यामध्ये, मला 25 वर्ष झाली. परिहारात्मक दृष्टिकोनातून बोलेल मी नंतर. सांगायचं एवढं आहे, जगद्गुरु तुकोबाराय अगोदर स्वतःला शिकवतात. उदाहरण तो अभंग घे घे माझे वाचे गोडना विठोबाचे, ह्या अभंगामध्ये सर्व वर्णन आहे. स्वतःला उपदेश केला त्याच पद्धतीने नाही का, स्वतः त्या मनाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. जर कदाचित एक दिवस जर जेवण नाही केलं तर मरशील का? का जीव नाही तुला एखाद्या दिवशी? हे समाजाला केलेला उपदेश नाही आहे, तुकोबारायांनी स्वतःला केलेला आहे. तेवढंच मी वर्णन तुमच्या पुढे करणार आहे. विठ्ठल एकादशी न करणारे लावून घ्या, कारण तुकोबाराय तुम्हाला म्हणत नाही, मी तुम्हाला म्हणत नाही. तुकोबाराय स्वतःला म्हणतात असं मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. नाही तर तुम्हाला राग येईल, आणि तुम्हाला जर राग येईल तर तुम्ही भक्त कसे ठराल? भक्ताला कुठं राग येतो का? भक्ताचा राग तर कमी झाला पाहिजे. भक्तांनी समदृष्टी ठेवली पाहिजे, मनाचं समीकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुझा जीव जातो एका दिवशी, एक दिवस जर फराळाचं केलं नाही, एवढंच नाही 15 दिवस एक एकादशी कार्याने करेशी व्रतसार व्रत म्हटलेलं आहे. काय तुझा जीव जातो एका दिवशी, फराळाचे मिशे धने घेशी. कदाचित नाही अन्न ग्रहण, भूक लागली तर फराळाचं खायला काय होते? कोणतं फराळाचं? ज्याच्यामध्ये दोष नाही ते फराळाचं. काय कमी आहे तुझ्या घरी? काय तुझे घरी होते उजळी रावळा शिकारे मरशी जाता. हे कधीचं वाक्य आहे तुकोबारायांचं माहित आहे का? जेव्हा तुकोबारायांना ती लहर प्राप्त झाली त्याच्या अगोदरचं वाक्य आहे. काय तुझे घरी होते उजळी रावळा शिकारे मरशी जाता. सोहिता कारणे मानवी जन्म, हरी कथा पूजन वैष्णवांचे. तुका म्हणे कार्य सुकुमार झालाशी, काय जा परिशी यमदूता. जर कदाचित भगवंताने दिलेल्या नियमाचं पालन जर केलं नाही आणि जर अधोगती जर प्राप्त झाली आणि तिथं जर यमपुरीमध्ये यमाच्या यमलोकामध्ये जर कदाचित जाण्याचा प्रसंग आला तर तिथं यम विचारलं त्याला तू काय सांगशील? हे कधीची गोष्ट आहे? जगद्गुरु तुकोबारायांना पूर्णपणे अवस्था निर्माण व्हायच्या अगोदरची इंद्रियाला केलेला उपदेश. काय प्राप्तिशील त्या यमाला? तुला माहित नाही म्हणा. अरे हे यमदूत साधे नाही आहे. मारिती धोडीती तोडीती निष्ठुर, मारिती धोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार, बहुसार यमाचे किंकर बहुसार. मारिती धोडीती तोडीती निष्ठुर, मारिती धोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार किंवा यमाचे यमदंड बैसतील माता, तेव्हा तुझा रक्षका कोण आहे? कारण डायरेक्ट ते मानवाला का म्हणू शकत नाही? मानव जगद्गुरु तुकोबारायांवर आवेशाने बोलू शकतो म्हणून मानवाचं निमित्त आहे, पण बोलणं स्वतःला आहे. ज्ञानोबारायाला एके ठिकाणी माणसाला बोलायचं होतं, जीवाला बोलायचं होतं. तर ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या माणसाला जर बोललो तर तो उठून उभा होईल, मलाच बोलल. म्हणून ज्ञानोबाराय माणसाला न बोलता एका असलेल्या जीवाला बोलतात. कोण्या जीवाला? नाही का? काय म्हणतात त्याला? हे अनेक जन्मापासून तुझ्यामध्ये अवगुण आहे, हे अवगुण नष्ट करण्याचे प्रयत्न कर. पांडे महाराज मस्त म्हणतात
मुंग्याला जरी ज्ञानोबा म्हणतात, पण मात्र म्हणायचं कोणाला आहे? जीवाला, माणसाला म्हणायचं आहे, म्हणजे प्राण्याला म्हणायचं आहे. म्हणून ती इकडून तिकडून बोलण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने तुकोबारायांनी जरी हा अभंग तुम्हा आम्हाला बदल करण्याकरता असेल, पण या अभंगाचं एक माध्यम म्हणून तुकोबारायांनी आपल्या मनाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 15 दिवस एक एकादशी का तू करत नाही? बरं का, जर केली तर काय तुझा जीव जातो एकादशी. नाही निराहार जमली तर फराळाचे निषेधनी घेशी. बरं का, स्वतःच्या मानाकरता, प्रतिष्ठेकरता नाही का, लोकांनी मला मानावं त्याच्याकरता स्वहिता कारणे मानविल जन नाही का, एवढा अभिमानात जातो, एवढा अभिमानात जातो की जिथे कथा सुरू आहे, कीर्तन सुरू आहे ते तुला दिसत नाही. वैष्णव ओळखता येत नाही, वैष्णवांचं पूजे तुला समजत नाही. कलियुगामध्ये वैष्णव श्रेष्ठ आहे म्हणून एवढा अभिमानी झालेला आहे. नव्या नव्या मंदिरामध्ये हरिपाठ राहते, मंदिरामध्ये काकडा राहते, मंदिरामध्ये अनेक भजन पूजन राहते. राहुल असे कार्य वर्षी जातात. काय तुझ्या घरी होते, तुझ्या घरी म्हणजे तुझ्या घरी भरपूर देवाने दिलं म्हणजे असं आहे का? काही काही लोक म्हणतात एवढं देवाने दिलेलं आहे की आम्हाला मंदिरात जायची गरजच नाही. लक्षात ठेवा, ज्याला खरंच जर देवाने दिलं असेल तर तो मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याला देवाने दिलंच नाही, पुण्याची संपत्ती ज्याच्या जवळ आहे देवाला तो कधी सोडत नाही. आणि पुण्याची संपत्ती ज्याच्या जवळ नाही तो मंदिरात कधी जात नाही. विठ्ठल जोडोनी यादव भगवंताचं वास्तव्य आहे. जो धनाचा वापर चांगला करतो, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एकेची ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. भगवंत म्हणतो संपत्ती आणि दया दोन्ही जर एका ठिकाणी असेल तर तिथे माझं वास्तव्य आहे असं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात. कोणापुढे? अर्जुनापुढे. रोज आमचे बाबाजी नाही का ज्ञानेश्वरी सांगतात त्यावेळेला अर्जुन आणि कृष्ण, अर्जुन कृष्ण ते सांगतात लोकांना विशेष. अर्जुन संवाद, अर्जुन वाच, बरं का, श्रीकृष्ण वाच उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुझ्या घरी भरपूर दिलं. अरे भरपूर दिलं की नाही त्याच्याच करता तू मंदिरात गेलं पाहिजे आणि दान धर्म केला पाहिजे. जर कदाचित यात तू काहीच करणार नाही, याच्यासाठी महत्वाची एकादशी सांगितलेली आहे. काय तुझे घरी होते उजगरी राहुळा से कारे म्हशी जाता. तुका म्हणे कारे सुकुमार झालाशी कायदापदेशी यमदूता. सुकुमार या शब्दाचा अर्थ एक होतो नाही का, एवढा जळपणा तुझ्यामध्ये निर्माण झाला, एवढा तू बरं का प्रपंचामध्ये गुंतला, नवे नवे एवढा तू मतिमंद झाला की एक एक दिवस कमी होत आहे आयुष्य बरं का, कमी होत आहे तर तुला भगवंत दिसत नाही, भगवंताचं राहुळ दिसत नाही, भगवंताची उपासना दिसत नाही, भगवंताची साधना दिसत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सरळ सरळ या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित भागामध्ये आपण बरं का जगद्गुरु तुकोबारायांनी जो तुम्हा मला किंवा स्वतःला केलेला जो उपदेश आहे यातून काय सांगायचं याचे वर्णन आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत विठोबा लवकर जात नाही. कीर्तनाचे तसंच आहे, भजनाचं, कथेचं, सगळ्याच गोष्टीचं तसं आहे.
7 दिवस झाल्यानंतर तुम्हाला मग करमत नाही, तुमच्या चर्चा सुरू होतात, असो किम निमित्तम शवाय, थोडा तुमचा पर्याय घेतो आणि पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण वर्णन फक्त एकादशीचं करायचं आहे. एकादशी आज आहे आणि ती ज्याची आहे त्याचं वर्णन करायचं आहे. जवळजवळ बऱ्याच वर्षापासून, कितवं वर्ष आहे, जवळजवळ 4 वर्षापासून, तर अनेक वर्षापासून या पांडुरण्यामध्ये येण्याचा मी प्रयत्न करतो. आणि मला जर वेळ असेल तर पांडुरण्यात कोणी जरी म्हटलं तरी मी त्याला नाही म्हणत नाही. का? कारण की खरी आळंदीहून आल्याबरोबर माझी सुरुवातच पांडुरण्यापासून आहे. सुरुवातच पांडुरण्यावाल्याने, पांडुरण्याहून सगळा परिसर चालला म्हणतो. पांडुरण्याहून परिसर धीरे 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 तर संसार नाही का. किती कोणी काही जरी असलं, काहीतरी मिळालं तरीही जसा माझ्या भागातला मला अभिमान आहे तसाच या मध्य प्रदेश मधल्या या 2 तालुक्याचा सुद्धा मला स्वाभिमान आहे. विठ्ठल विठ्ठल प्रेम या 2 तालुक्याने दिलं तेवढं प्रेम मला माझ्या जिल्ह्यातही मिळालं. जिल्ह्यात प्रेम आजही आहे असं म्हणत नाही मी. कारण की इकडची मंडळी वेगळी, आमच्याकडची मंडळी वेगळी. आमच्यात तुमच्यात लय फरक आहे नाही का. आमच्याकडची मंडळी सहजासहजी विश्वासच ठेवत नाही आणि एकदा विश्वास ठेवला की तो कधी सोडत नाही. तुमच्याकडे कसं आहे, डायरेक्टच विश्वास ठेवते, विश्वास तुटेपर्यंत. विठ्ठल विश्वासच घात करते. लक्षात आलं का तुमच्या? आपण म्हणत नाही विश्वासघात, कारण विश्वासच घात करत असते. कारण जो विश्वास अगदी जवळचा आहे तो घात करतो, दुसरा घात करत नाही. आमच्या देशात जे वाटलं झालं ना ते इतर देशातल्या लोकांनी केलं नाही, आपल्याच देशातल्या लोकांनी केलं. का केलं, कसं केलं एवढं सांगायची गरज नाही. माझ्यापेक्षा बुद्धिमान कोण आहे? तुम्ही आहे. 4 वर्षापासून, पहिल्या वर्षापासून इथे बोलावण्याचा प्रयत्न करतात. सुंदर असं कथेचं आयोजन इथली मंडळी करतात आणि सगळी पैशावाली मंडळी आहे, उदार आहे, उधार नाही आहे. त्याच्याकरता आता ही मंडळी दरवर्षी देतात. जवळजवळ पहिल्या वर्षी आपले हे भाऊ होतेच, सुरुवात हे मागचे भाऊ काय नाव आहे मला, भांगे, हे बावनकरजी तुम्हीच होते ना पहिल्या वर्षी नाही का. सुरुवात करून दिली. आता कार्यक्रम सुरूच राहणार, त्याच्याबद्दल वाद नाही. पण दुसऱ्या वर्षीपासून जवळजवळ बऱ्याच मंडळींनी मला सुद्धा प्रयत्न केला म्हणण्याचा. याच्यामध्ये कथा करण्याकरता बहु विचाराने तुम्ही सगळ्यांनी मला म्हटलं, पण मात्र माझं तिथे काही चाललं नाही. कारण मला हिंदीच येत नाही. मी कशाला बोलू, खोटं कशाला बोलू. खोटं बोलणं नाही, खोटं बोलायचं. हो मी हिंदी करतो. मग सुरुवात झाल्यावर नाही का, तुम्हारे गाव में भरपूर आनंद होता है, असं बोला. तुम्हारे पांडुरंगा में एवढा आनंद होत आहे, एवढा आनंद होत आहे. म्हणजे कशातच राहत नाही. लक्षात ठेवा, जे आहे ते खरं. मला सकरडे भाऊनी किती वेळा म्हटलं, तुम्ही म्हणे महाराज खरं खरं सांगा, हिंदी जर बोलताय तसेच तर मी आताच सगळ्यांना भेटतो. म्हटलं भाऊ मी करतही नाही, मी तुमची इथे मराठी म्हटलं तरी करत नाही आणि हिंदी म्हटलं तरी करत नाही. फक्त एक दिवस कीर्तनाला जरूर येतो. विठ्ठल की हे कीर्तन प्रवचन भागवत कशा करता राहते, समाजामध्ये परिवर्तन व्हावं याच्याकरता राहते ना. मला 7 दिवस तुमच्या इथे यायची गरज नाही. 2 तासातच तुमच्या सगळ्यांमध्ये परिवर्तन करून जातो. विठ्ठल विठ्ठल कारण सगळे तुम्ही सवंगडीच आहे आमचे, दुसरं कोण आहे. लोक म्हणतात नाही हो नाही का, आपल्याला लोकांनी मानलं पाहिजे, आपल्याला लोकांनी मानलं पाहिजे. त्याच्याकरता आपण नाही का प्रत्येकाला शिष्य करून घेतलं पाहिजे. मी डायरेक्ट सगळ्यांना सांगत असतो, कोणाला शिष्य करायची गरज नाही, आपणही गुरु व्हायची गरज नाही. फक्त जीवानी माणसाने चांगलं वागायला शिका. आपल्याला सगळा देश, सगळं जगत गुरु मानते. विठ्ठल आपल्या पांडुरण्यामध्ये जानवर आले का, तुकोबारा आले का, साईबाबा आले का, गजानन बाबा आले का, हनुमंतराय आले का, रामचंद्र प्रभू आले का, गोपाल कृष्ण आले का, आले का हे तुमच्या पांडुरण्यामध्ये. आम्ही त्यांना देव आणि गुरु मानत नाही का? का मानतो? कारण की जगाकरता, धर्माकरता नवे त्यांनी केवळ एकही एक कार्य केलं, त्याचं नाव आहे सत्य कर्म केलं. म्हणून आज आम्ही त्यांना देव मानतो. माणसाचं तसंच आहे. माणूस
चांगलं वागायला लागला आणि चांगलं सांगायला लागला तर त्याला सगळेच देव आणि गुरु मानतात. हे संत तसेच झाले का संत? कारण जगाला योग्य उपदेश त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून या पांढुरण्याहून आम्ही शिर्डीला जातो, पांढुरण्याहून आम्ही शेगावला जातो, पांढुरण्याहून आम्ही आळंदीला जातो, पांढुरण्याहून आम्ही पंढरपूरला जातो, पांढुरण्याहून आम्ही वृंदावन अयोध्या सगळ्या ठिकाणी जातो. काही गरज आहे का? पण तरी जातो, कारण की त्यांनी या जगताकरता चांगलं कार्य केलेलं आहे. देव जर म्हणा तर त्यांनी धर्माकरता चांगलं कार्य केलं, आणि संत जर म्हणाल तर त्यांनी चांगलं कार्य केले. एक प्रमाण आपल्या डोक्यामध्ये गुणगुणत राहते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर विभूती. ते कोणते महात्मे आहे तर हरिभक्त परायण गुरुवर फक्त मारुती बाबा. सगळे गेले. आपल्या विदर्भातले एकच राहिले होते कापरे महाराज. तुमच्या परिसरामधले हजारो लोक आले होते त्या आठवड्यात. विदर्भ महाराष्ट्रातले कमी, मध्य प्रदेश मधले जास्त, कारण या परिसरामध्ये जवळजवळ त्यांना तुकाराम महाराज म्हटले जात होतो. हरिभक्त परायण रंगराव महाराज कापरे आता 15 दिवस झाले गेले. तुमच्या पांढुरण्यामध्ये सुद्धा येत होते. फक्त एक महात्मा राहिले, नाही तर सगळे तुमच्या पांढुरण्यामध्ये जास्तीत जास्त वास्तव्य आणि अनेकांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य अमृत बाबा. बरं का महाराष्ट्र संत झाले नाही का? संत घराघरामध्ये त्यांचे फोटो नाही का? कोणाच्या घरी जरी गेले नसतील तरी त्यांच्या घरी अमृत बाबाचा फोटो आहे. कोणाच्या घरी जरी गेले नसतील त्या संतांचा फोटो आहे. आता जेवढे संतांचं नाव घेतलं तेवढ्या संतांचं आपण बरं का परत काही गुणगान करू शकतो कशा करता. आणि या सप्त्यामध्ये आलेली माझ्या वाटेला आजची सेवा. महाराज फोन आला, सकर्डे भाऊचा फोन आला, डोईजर भाऊचा फोन आला, नाही का डॉक्टर साहेबांचा फोन आला. म्हणे महाराज नाही का तारीख कोणती घेतली म्हटलं या दिवशी. आणि आल्याबरोबर मी त्यांच्याचकडे गेलो, कारण रामेश्वरचा विषय घ्यायचा होता. आणि मग जाता जाता काही भेट होत नाही. मग बसाना करून वाजते 12 म्हणून जाण्याचा प्रयत्न केला असो. आणि जशा पद्धतीने मला सेवा करता येईल त्यामध्ये ही दरवर्षीची मंडळी. आता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत महाराज, ते मृदंग वाजवतात. मात्र कसं आहे, मोठेपणही नाही आणि लहानपणही नाही. मृदंगाचे आहेत बाल महाराज जे आहे, आपले चौधरी महाराज जे आहे, पांडे महाराज जे आहे, पुरेकर महाराज जे आहे, बऱ्याचं नाव चौधरी, दोन चौधरी आहे. बरं आहे महाराज ते मृदंगाचे भाऊ आहे का? बालपांडे बुवाजी आणलं का असं? आता रोजचं तुमच्या जवळ ठेवून जा. पेटी मास्तर मला नाव माहित नाही, सगळेच्या सगळे परिचित आणि जाणकार आणि आदरणीय मंडळी आहेत. आज एकादशी आहे, याला हरिदिनी म्हणतात. आता या एकादशीचं तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो. हे एकादशी कोण आहे आणि या एकादशीला मूळ जर आपण आतमध्ये जर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर नेमकी एकादशी म्हणजे काय आहे, त्याचं सर्वात पहिलं महत्त्व
5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, म्हणजे 10 इंद्रियांनी सत्य कर्म करत त्या मनाला सत्य मार्गाने लावण्याचा प्रयत्न करावा। ह्या 10 इंद्रियांनी मन जे विषयाच्या अधीन गेलेलं आहे त्या मनाला त्या विषयाच्या निकालाच्या अधीन गेलेलं मन काढण्याचा प्रयत्न करावा, त्याच्याकरता एकादशी आहे। पण मात्र महाराज ते 5 कर्मेंद्रियांनी कर्म चांगले करावे, 5 ज्ञानेंद्रियांनी ज्ञान चांगलं प्राप्त करावं किंवा ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा, आणि तेव्हाच कुठं मनावर त्या इंद्रियाचा प्रभाव पडेल ना। त्याच्याकरता काय करावं, जे इंद्रिय ज्यांनी बरं का बलवान होणार नाही, मग इंद्रिय कशाने बलवान होतात? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बुवाजी तुम्हालाच विचारतो, कारण यांना येईल राग, बोललो तर राग नाही, हे सगळ्या मंडळींना हे परत बोलावणार नाही, नाही का, पांडुरण्यात बोलावणार नाही, डबल म्हणून तुम्हाला विचारत नाही। खरं सांगा, भूक कोणाला लागते? आता तुम्हाला विचारतो, सकरटे बाजी भूक कोणाला लागते? बावनकर बाजी भूक कोणाला लागते? काळे बाजी भूक कोणाला लागते? 2 वर्ष झाले, 8 भेट झाले, 1 वर्ष इथंच झाली होती मृदंग वाजवत। भूक कोणाला लागते? नेमकी भूक या देहामध्ये कोणाला लागते? वैद्यजी, डॉक्टर साहेब म्हणते मनाला, डोळे साहेब म्हणते म्हणाला, हे पोरो भूक कोणाला लागते? महिला मंडळी भूक कोणाला लागते या देहामध्ये? खरं सांगा, नाव पाहिजे ना, मागं बसलेली महिला मंडळी भूक कोणाला लागते? तुमचा आवाज नाही मला, हे मागं बसलेली पुरुष मंडळी भूक कोणाला लागते? कोणाला म्हणते? कारण की त्याचं उत्तर तुमच्या जवळ नाही म्हणून तर विचारतो, सांगवाले भूक कोणाला लागते? बरं, पांडुरण्यात आजूबाजूला कोणी झोपले असतील त्यांनी येऊन सांगा, भूक कोणाला लागते? ना मनाला लागत ना आज्ञाला लागत, ऐका, भूक ही विषयाला लागते, विकाराला लागते। विठ्ठल कारण ही विषय आणि विकार याच्या प्रभावाने इंद्रिय बलवान झालेले आहेत। भूक विषयाला लागते पण मात्र ते जेवण करत नाही, मग ते कोणाचं पोट भरतात? विषय विकार पोट कोणाचं भरतात? इंद्रियाचे। जशी भूक आईला लागते पण मात्र ती आई जोपर्यंत मुलगा जेवत नाही तोपर्यंत आई उपाशी राहते। उदाहरण आहे सुदाम चरित्र येते, सुदाम देवाच्या पत्नीचं सुशीलेचं उदाहरण आहे। 8 दिवस उपाशी राहत होती पण पोरांना पोटभर खाऊ घालत होती। तसे विषय विकार आणि यांचे एक प्रकारे इंद्रिय हे लेकर आहेत, ते इंद्रियाचं पोट भरलं पाहिजे, कारण यांचं जर पोट भरलं नाही तर हे आपल्याला कधी लात मारून काढून देते ते सांगता येत नाही। कोण? इंद्रिय। जर मन जर बदललं तर मन जर चांगल्या मार्गाने लागलं तर इंद्रिय मनाच्या मागे जाणार, आणि इंद्रिय जर मनाच्या मागे गेले ते विषय विकाराचं काय होणार? मग तुकोबाराय म्हणतात तसं होणार। काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिली दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, नाही का, हाकलून दिलेला आहे म्हणून तर ते एक प्रमाण आहे ना, आपण बऱ्याच वेळा म्हणतो, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, साधन मंदिर, साधन मंदिर, साधन मंदिर, साधन मंदिर, भगवानची गोबर, भगवानची गोबर, भगवानची गोबर, भगवानची गोबर, वासुदेव
मागच्या वर्षी विचारलं होतं ना, आपण चांगल्याच्या सानिध्यात राहतो का वाईटाच्या? सगळ्यांनी उत्तर दिलं होतं चांगल्याच्या. आपण चांगल्याच्या सानिध्यात राहतो का? त्या चोरांना आपण खाऊ पिऊ घालतो. ते 6 विकार, षडविकार ते आपल्यामध्ये आहे. महाभारतामध्ये अगोदर पांडवांनी त्या 6ला मारलं, तेव्हा कुठं पांडवांचा विजय झाला? कोणी 6ला मारलं? 5 मुलं मारले ते सगळ्यांना माहित आहे. 6वा कोणता? अभिमन्यू. 6 मुलं जोपर्यंत मरत नाही पांडवांचे, तोपर्यंत पांडवांचा विजय होत नाही. तेच 6 मुलं म्हणजे षडविकार. तेव्हा कुठे विजय झाला? कंसाने 6 मारले म्हणून कंसाला मोक्ष मिळाला. वसुदेव देवकीने 6 मारले म्हणून कृष्ण जन्माला. तसा आला कृष्ण जन्माला. 6 मारले तेव्हा 7वं बळ तयार झालं म्हणजे बलराम झाला. तेव्हा कुठं परब्रह्म अवतार घेतात. आम्ही 6 मारतच नाही, दुसऱ्याला मारतो लागेल. हे बाहेरचे 6 मारतो आणि यातले 6 मारत नाही. हे चोर आहेत अंदर, हे आतल्या पूर्ण पकडून राहिले. त्यांच्या सानिध्यात आम्ही राहतो म्हणून त्याला बाहेर काढा असे तुकोबा राहिले. त्याचा नका करो अंगीकार का असं कोण शिकवते? वासुदेव करीतो फेरा. वासुदेव आपल्याला सांगतो. वासुदेव म्हणजे कोण आहे? वासुदेव म्हणजे काही जीव नाही आहे. वसुदेव आणि वासुदेव. वसुदेव म्हणजे जीव, वासुदेव म्हणजे देव. वासुदेव म्हणतो संतांच्या रूपात उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरण ठेवा माता चुकवी वेता जन्माच्या. हे सगळ्याचा सगळं आम्हाला प्राप्त होण्याकरिता सर्वात महत्त्वाचे एकादशी. आणि ही एकादशी म्हणजे एकदा बोललो होतो, निर्गुण परब्रह्म पांडुरंग परमात्म्याच्या पत्नीचं नाव आहे. निर्गुण परब्रह्म पांडुरंग परमात्म्याच्या पत्नीचं नाव आहे एकादशी. ही निर्गुणी निराकारिणी आदिशक्ती आहे आणि परब्रह्म पांडुरंग परमात्म्याचं जे निर्गुण रूप आहे ते ब्रह्म आहे. आणि ही आजची एकादशी शक्ती आहे. कधीतरी फोटो पाहिलाय कारण ते निर्गुण आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व प्राप्त होण्याकरता निर्गुणाचा आधार घेणं गरजेचं आहे. पण निवळ निर्गुणाचा आधार नाही तर सगुण आणि निर्गुण ह्या दोन्ही जोडाने चालावं लागते. गाड्याचे 2 चाक म्हणजे सगुण निर्गुण आहे. एक चाक जरी काढलं तर गाळं बरं का ऍक्सिडेंट गाड्याचा होऊ शकते. सगुण निर्गुण म्हणून ज्ञानोबा म्हणतात सगुण निर्गुणाला दोन्ही याला मान दिलेला आहे. सगुण निर्गुण सक्सेस होणार नाही, सिद्ध होणार नाही. दोन्ही पाहिजे, सगुणही पाहिजे, निर्गुणही पाहिजे. आणि निर्गुणाशिवाय परब्रह्माची प्राप्ती नाही आणि सगुणाशिवाय निर्गुणाची प्राप्ती नाही. मग सगुण आम्ही मंदिर कशासाठी बांधतो? पण मात्र त्या मंदिरामध्ये मी राहतो. मी विटा दिलं, मी सिमेंट दिलं, मी 1 लाख रुपये दिले,
सगळं मी जिथं मी आहे तिथं देव नाही. एकदा तुम्ही तयार केलं ना, सेवा परमो धर्म, बरं का, चांगल्या पद्धतीने फक्त या. संत महात्मे म्हणतात ना, यारे 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 लहान थोर याती भक्ती नारीना करवा 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 चरण लगे जिंदाक बनाची विचार करून या. तुम्ही म्हणा पवित्र ज्या मंदिरामध्ये आहे तिथं दारू पिऊन येतो, याचा विचार करा. दारू पिऊन मंदिरात गेलो नाही पाहिजे याचा विचार करा. तुकोबाराय म्हणतात करावा विचार. या कोणालाही येण्याचा अधिकार आहे, सगळ्यांशी येते आहे अधिकार, पण विचार करून या कसं गेलं पाहिजे. बिचारा महिला मंडळी आहे, हनुमंताच्या मंदिरात त्यांना बंदीच आहे. हनुमंताचं मंदिर बंद, काही ठिकाणी बोर्ड राहते, स्त्रियांनी आत प्रवेश करू नये. माणसं बोलते चालतात, रात्रीचे खाऊन पिऊ नाही चालतात, दुसऱ्या दिवशी आंघोळ करून. शुचिर्भूत अवस्थेमध्ये सगळ्यांना देव करण्याचा अधिकार आहे. देवाच्या ठिकाणी भेद नसतो. पुरुष आहे का स्त्री आहे का पुत्र आहे का मांजर आहे, कारण अभेद वृत्तीने देव अभेद वृत्तीचा आहे, त्याला कोणी चालते. महाराज मरता मरता महिषासुराला मुक्ती की देवी तिने नाव देऊन दिलं महिषासुर मर्दिनी. किती वाईट केलं त्यांनी. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष महान असे राक्षस मरताना फक्त देवाला हातच जोडले, मरायच्या वेळेला फक्त हात जोडले देवाला, तर मोक्ष देऊन दिला. देवाच्या ठिकाणी भेद नाही आहे. देव म्हणतो एकच, जाता जाता का होईना. मी म्हणत नाही, एके ठिकाणी श्लोकच आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. शेवटच्या क्षणामध्ये जरी माझं नाव घेण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला मोक्ष देण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, पुतना मारायला आली की नाही, कृष्णाला मारायला आली, शेवटचाच वेळ आहे ना, पण मात्र स्पर्श केला ना देवाचा, तिने सायुज्यता मुक्ती देऊन दिली. कंसाला जरी तुम्ही वाईट मानत असाल, शेवट का होईना कृष्णाच्या हाताने मेला ना, मोक्ष मिळाला. असो आजची हरिदिनी म्हणतात तिला एकादशी, याचं व्रत सांगितलेलं आहे. नाही कार्य न करेशी व्रतसार, दशमी एकादशी आणि द्वादशी हे व्रत आहे. जवळजवळ मी आळंदीला गेलो तेव्हापासून माझा नियम आहे, तेव्हापासून जवळजवळ आता 35 वर्ष होतात कमीत कमी. मला तुमच्या या पांडुरण्यात यायला मला 26-27 वर्ष होतात. 27वे वर्ष असेल माझे. आणि ज्या वेळेला बाबा म्हणायचे दशमी एकादशी द्वादशी एक व्रत आहे, ते व्रताची सवय लागली. व्रत काऊन धरतात, आणि व्रत आणि सोमवार म्हटलेलं आहे. सोमवार एकादशी, एकादशी सोमवार जेन करीती कोण त्याची गती होईल. एकादशीचं व्रत मग लक्षात आलं, कधी कधी एकादशी दशमीला सुरू, आणि ती 4 वाजता जर दशमीला सुरू झाली तर आम्ही दशमीच्या दिवशी जेवतो संध्याकाळी. म्हणजे आम्ही एकादशीच्या दिवशी जेवलो असं होतं. म्हणून दशमी एकादशी आणि द्वादशी एकच व्रत आहे, बाकी दुसरं व्रतच नाही. जे तुम्ही आज केलं ते व्रत नाही आहे. गुरुवारचं व्रत, महालक्ष्मीचं ते व्रत नाही आहे, तो उपवास आहे. ठीक आहे, जरी तुम्ही करत असाल त्याचं पुण्यच मिळेल, कारण की चांगलं केलेलं कार्य त्याच्यापासून पुण्यच मिळते. पण काही काही महाराज लोक त्याच्यावर टोले मारतात. मग कुठून आलं हे का गुरुवारचं व्रत, आणि कुठून आलं म्हणते संतोषी मातेचं व्रत. बरं का, बोलूच नाही असं महाराज. का बोलू नये, कारण त्यातलं कळते का आपल्याला काही. मग कळत नाही ना, उगाच बोलण्याचा प्रयत्न करू नये. तोच बोलते ज्याच्या वाणीला लगाम नाही, तोच बोलते, नाही का. संत महात्मे म्हणतात मधुर वाणी मोठी, तुका म्हणे वाव खोटी. आपल्याला मधुर अशी वाणी दिलेली आहे, तर नकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करूच नाही. कोणताही साधू असो सकारात्मक बोलायचं, नाही का. जगत कसंही असो, पण त्या जगताची स्तुती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की जगत हे आमच्यासारखे बोध करणारे 1 लाख एकीकडे, एकटाच माणूस एकीकडे, तो 1 लाखाला बाहेर जातो. कारण की हा मानव जो आहे ना, हा एवढा हुशार आहे महाराज. म्हणून साधू संतांनी या मानवाच्या मागे लागू नये. भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाता जाता रडले,
तुम्ही का रडता? कृष्णाने एकच उत्तर दिलं की माझ्यानेच मला ओळखलं नाहीये आणि माझेच अधर्मी झाले आणि अधोगतीच्या मार्गाने चालले. आता काय सांगणार याच्यामध्ये? भगवान श्रीकृष्ण ज्याच्या घरी ज्या कुळामध्ये जन्माला येतो त्या कुळातले लोक जर दारू प्यायला लागले तर भगवंताने काय शिकवलं नाही का त्यांना? सांगितलं नाही का समजून त्यांना? सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून श्रीकृष्ण भगवान रडतात की माझेच मला ओळखू शकत नाही. कृष्णाला यशोदेने ओळखलं नाही, कृष्णाला वसुदेवाने ओळखलं नाही, कृष्णाला देवकीने ओळखलं नाही आणि कृष्णाला नंदबाबांनी सुद्धा ओळखलं नाही. कृष्णाला महाभारतामध्ये कोणीच ओळखलं नाही, फक्त एकाने ओळखलं, तो फक्त विदुर. विठ्ठल विठ्ठल दुर्योधन देवाला ओळखला. दुर्योधनाने एकादशीच्या दिवशी जेवायला बोलावलं. कोणी? दुर्योधनाने. कोणाला? देवाला. असंच झालं होतं रामचंद्र महाराज नागपूरकरांचं. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कीर्तनाला गेले. मोठ्या सावकाराच्या घरी मुक्काम होतो रामचंद्र महाराज नागपूरकरांचं. गुरुवर्य रामचंद्र महाराज नागपूर ठाकरे पिंपळगाव अमरावती जिल्हा. बोलावून गेल्यानंतर आता त्या काळामध्ये त्या जुन्या महाराज लोकांना ते हिरवी मिश्री आहे वैद्य बाबा खूप वापरे. गोठ्यामध्ये घोडे बांधलेले आहे, गाई म्हशी बांधलेले आहेत नाही का. नेमकं काय होतं त्या दिवशी कोणालाच आठवण नाही त्या जनावराला चारा टाकण्याची, कोणाला आठवण नाही. आणि कोणी गेले नाही तिकडे. महाराज राहिले. नेमके महाराज दात घासून गेले माग गोठ्यामध्ये. मोठा गोठा, जेवढा तुमचा मंडप एवढा गोठा. आणि त्या गोठ्याकडे पाहून राहिले. एका लाईनने 4-5 घोडे आहेत. कोंबड्यांपासून होतं तिथं, बकऱ्यापासून म्हणजे खेचर, सर्वच्या सर्व जनावर. कोणाच्याच पुढे चारा नाही, पाणी नाही. दात घासत आले सावकार. काय महाराज काय म्हणे आज तुमच्या इच्छा ह्या जनावराला काय एकादशी आहे का? म्हणजे तुम्हाला आहे म्हणे एकादशी. म्हणजे मला नाही म्हणे एकादशी. तुम्हाला आहे एकादशी पण तुमच्या जनावराला एकादशी आहे का? म्हणे काय झालं? जनावराला कुठे एकादशी असते का? म्हणे महाराज. बरं घोड्याला खायला नाही, घोड्याला एकादशी नाही. आणि ते कुठे एकादशी धरत असतात का? म्हणजे इकडे या पहा. अरे म्हणजे कोणालाच माहित नाही. जनावराला चारा सुद्धा टाकला नाही. महाराज म्हणतात मला असं वाटलं या जनावरांना एकादशी आहे का काय? तेव्हा तो सावकार म्हणतो कुठं बैलाला एकादशी असते का? कुठं घोड्याला एकादशी असते का?
या जनावरांना कुठे एकादशी असते का? म्हणजे तुम्हाला मला नाही आहे म्हणजे याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे? जनावरांमध्ये तुमच्यामध्ये तेव्हापासून तो शेवटपर्यंत त्यांनी घरामध्ये रामचंद्र महाराजांची मूर्ती बसवली तेव्हापासून त्या घरामध्ये एकादशी करायला लागले. मरणार पण एकादशी सोडणार नाही. एकादशीचं महत्व साधं नाही. तुम्ही नित्य नेमाने 3 वर्ष घरातल्या सर्व लोकांनी एकादशी करा आणि पहा 3 वर्षामध्ये किती काय पालट होतो. एवढं सामर्थ्य एकादशीच्या व्रतामध्ये आहे, एकादशीच्या उपवासामध्ये आहे. 3 वर्षामध्ये संत महात्मे सांगतात किती मोठा दरिद्री जरी असेल तर घरातल्या सर्व लोकांनी फक्त एकादशीचं व्रत करा. पण एक आहे त्याच्या मागं, मग एकादशीचं व्रत करणार नाही झालं दारिद्र्य दूर तर त्याच्या मागे नियम दाखल केलेले आहे. एकादशीचं व्रत करणाऱ्याने 3 दिवस बरं का कुदृष्टीने पाहायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही, जास्तीत जास्त घरचे काम करायचे, नामस्मरण करायचं, तरच दारिद्र्य नष्ट होते. नाही तर तुम्ही 3 दिवसाचं व्रत करणार आणि रोज दिवसभर निंदा करणार, कसं काय दारिद्र्य दूर होणार? आणि आमची एकादशी तशीच आहे, निंदा केल्याशिवाय आमचं कामच जमत नाही. आणि लक्षात ठेवा जेवणाऱ्यासाठी सुद्धा आता तुम्ही अर्धे लोक जेवलेले आहेत का नाही जेवलेले? कमीत कमी तुमच्यामध्ये नाही म्हणत पण यांच्यामध्ये आहे. 75% तुम्ही पोटभर जेवण केलेलं आहे, काही हरकत नाही. जेवणाऱ्यासाठी सुद्धा पुण्य आहे. बेलखडे बाजी जेवणाऱ्यांनी किती किलो जेवले तुम्ही? किती किलो जेवले? अंदाज धरू आपण 2 किलो. 2 किलो तुम्ही जेवण केलं तर कमीत कमी तुम्हाला 200 किलो भगवंताचं नामस्मरण करावं लागते, तरच तो दोष नष्ट होते. नाही तर तो दोष तुमच्या डोक्यावर बसते. विठ्ठल त्यांच्यासाठी विनंती आहे, तुम्ही जेवण करता ठीक आहे, तो तुमचा भाग आहे, त्याच्यावर आम्ही काही बोलणार नाही. पण एक ऐका, जेवण करणाऱ्यांनी 2 गोष्टीचं पालन करायचं. कोणतं? दिवसभर नामचिंतन करायचं मनातल्या मनात. आणि दुसरी गोष्ट, त्या दिवशी जेवण करणाऱ्यांनी फक्त कोणाची निंदा द्वेष मत्सर करू नका. तुम्हाला एकादशी केल्याचं पुण्य मिळेल. विठ्ठल विठ्ठल तुमच्या घरचे आहेत ना त्यांना एकादशी नसते हे मला माहिती आहे. पण तुम्ही जेव्हा स्वयंपाक करताना त्यांना ताट वाढून देता की नाही, एक फक्त हातामध्ये काळी पिळी घ्यायची नाही ऐकलं पण त्यांना एक म्हणायचं, हो जेवण पोट भर करा. घराच्या बाहेर गेल्यानंतर एकच म्हणा, कोणी विचारलं झालं का हो पाटील जेवण? नाही एकादशी. फक्त एवढं म्हणा. तरी जेवण केल्यावर हो त्यांना सांगा, महिला मंडळी तुमच्या घरच्यांना बाहेर गेले का एकच म्हणायचं एकादशी आहे. मी एखादा माणूस म्हणेल महाराज कीर्तनातून फोटो बोलायला सांगता का तुम्ही? देवजोडे तरी करावा अधर्म, अधर्म केल्यानंतर देवजोड तशी हे का खोटं बोल नाही का? मला सांगा तुमच्या घरचा माणूस बाहेर गेल्यावर एकादशी आहे असं म्हणणार त्याची सोबती 10 जण ही विचार करतात. कधी एकादशी धरली नाही पट्ट्याने, हा एकादशी धरायला लागला. वर्षभर त्याने एकादशी नाही केली पण एकादशी आहे असं जरी म्हटलं, एका वर्षानंतर त्याचे 10च्या 10 सोबती एकादशा धरायला सुरुवात करतात. आणि त्यांच्या 10 सोबत्यांनी एकादशी सुरू झाली का याला आपोआप पश्चाताप होतो. खोटं बोलून एवढं यांच्यावर प्रभाव पडतो माझा. म्हणजे खोटं बोललो ना, एकादशी नाही तरी एकादशी आहे म्हटली, खोटं बोललो तरी एवढा प्रभाव पडतो. आणि खरोखर जर एकादशी केली तर देवाचा प्रभाव माझ्यावर पडणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय चोराबरोबर चोरी करायला गेले सावकाराला. जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन झालं म्हणून चोरी दिसली नाही. चोर बोलावले उतरवले आणि तुकोबारायांच्या बरोबर जे 4 चोर होते त्यांची उठण्याने आंघोळ केली, नवीन कपडे दिले, पंगत बसली. तुकोबारायांचा बघा प्रभाव एवढा की एवढी चोरी झाली पण सावकाराला काहीच माहित नाही. जेवण केलं, जेवण झाल्याबरोबर आपल्याकडे पद्धत आहे नारळ पान देण्याची. तुम्ही जेवण करायला जात असताना पंक्ती काय एकाच ठिकाणी जेवण आहे, पंक्ती आहे. जेवढी ही मंडळी आहे, हे किती जण आहे बरं का? आपला संकल्प करायचं की आज 501 रुपयाचा आपला संकल्प. काही ती मंडळी, काही ही मंडळी, सर्वांना कमीत कमी नारळ
कमीत कमी नारळ 51 रुपये. जेवण केल्यानंतर जर आपण दिलं तरच जेवणाचं पुण्य मिळते, नाही तर विनमुख गेली अतिथी. काही लोक नारळाखाली 1 रुपया तो काही तो कपाळाला लावायला देतात की काम, बऱ्याच ठिकाणी देतात. लक्षात ठेवा, कारण की जेवढं आम्ही धन आपण दान करू तेवढं आपल्या घरचं वाढत राहते. काय केलं पाहिजे, जेवण केल्यावर दान केलं पाहिजे. 1.25 किलो सोनं दिलं महाराज त्या चोरांना, आणि चोर ते सोनं कोण रडायला लागले. तुकोबाराय म्हणतात हे माझ्या पतरवाडीवरचे चौघांना वाटून द्या, कारण की तुकोबाराय म्हणतात सोने रुपया आम्हा के समान, आम्हाला याची गरज नाही. मग मला सांगा, तुकोबारायांचं 1.25 किलो त्याच्यातलं अजून त्यांच्यामध्ये गेलं म्हणजे 1.5 किलो सोनं एकाच्या वाट्याला आलं. ते सोन्याकडे पाहत होते, रडत होते. एवढं सोनं आयुष्यभर चोरी केली पण कधी मिळालं नाही. तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये चोरी न करता एवढं सोनं मिळालं. आणि जर कदाचित तुकोबारायांच्याच संगतीत जर राहिलं तर आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हापासून चोरी करणं सोडलं आणि तुकोबारायांच्या संगतीमध्ये जीवनाचं सोनं केलं. सानिध्य आमच्या भागात मला खूप लाभलं. सेवा करण्याचा योग झाला. त्यांच्या बरोबर त्या गावामध्ये गेलो आणि बुवाजीने ते माझ्या मागे लावून दिलं. तर त्याच दिवसचा विषय म्हणजे बुवाजी कोणी हो म्हटलं चला ना चहा घ्यायला, ते चालले जाता म्हणे तुम्ही पण. अमृत बुवाजीचं तसं नव्हतं. बुवाजीचं काम कसं होतं, ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याच्याच घरी पाणी प्यायचे. म्हटलं बुवाजीचा कालावधी वेगळा होता, आता जमणार नाही. आता जर तसं म्हटलं ते बरं का वैष्णव तुटणार, कमी होणार. मग तुम्ही कोणतं त्याच्यात परिवर्तन केलं? म्हटलं आम्ही एक परिवर्तन केलं, अगोदर त्याच्या घरी जायचं, नंतर त्याला माळकरी बनायचं. पण एक नियम जीवनात ठेवला. त्यांचा नियम होता गळ्यात तुळशीची माळ असेल तरच त्याच्या त्या घरचं पाणी प्यायचं. आमचा एक नियम आहे, ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याच्याच घरी पाणी प्यायचं. विठ्ठल विठ्ठल जयाद्वारी नाही तुळशी वृंदावन, धन्य ते स्मशान. स्मशानातलं पाणी प्यायचं आहे. पण सध्याचा कालावधी असा आहे महाराज, अगोदर तुम्हाला कितीही बाया बेकार असेल, अगोदर त्याच्या घरामध्ये पदार्पण करावं लागल. मग तुम्हाला त्याचे दोष लागतील ना. मन शुद्ध असताना काही दोष लागत नाही. भगवंतानी महारोग्यांची आंघोळ केली, कृष्णाने महारोग्याची आंघोळ केली, तुकोबाराने महारोग्याची आंघोळ केली, नवीन गाडगे बाबांनी महारोग्याची आंघोळ केली. मग त्यांना झाला का? मन शुद्ध पाहिजे. 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला माहिती आहे. काही लोक घरात लपून बसले, कोरोना झाला. पण काही लोकांनी कोरोना वाल्यांची सेवा केली, त्यांना काहीच झालं नाही, कारण मनात काही नाही. असे कोरोनाची सेवा करणारे भरपूर तरुण आहेत, काहीच झालं नाही त्यांना. जवळजवळ आम्ही चांदूर बाजाराला असताना त्या आश्रमातले 2-3 पेशंट गेले. तोंडालाही काही नव्हतं, तोंडाला ते मात बांधलं की दम कोंडून येईल, काहीच झालं नाही. कारण की मनात काही नसताना मन चंगा तो काठ होते गंगा. असो विषय निघाला एकादशीचा. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण का करत नाही? कारण अन्नामध्ये दोष असतो. तसं तर आपण रोज दोष पापच खातो. जेवताना रोज पाप खातो आपण. खातो की नाही? तुम्ही खाता का रोज पाप? नाही, पाप खात नाही, पुण्यवान आहे. अरे रोज पाप खातो आपण जेवताना. रोज कशी काय शुद्धी बदल आपली? कोणतं पाप खातो आपण? जेवताना रोज मीठ खातो की नाही? मग मिठामध्ये पाप नाही का? आता एवढं सांगायची गरज नाही. हे महाराज लोक आहे ना, विचारतात पाल महाराज मिठामध्ये पाप कसं आहे ते बरोबर सांगतील तुम्हाला समजून. पापाचे 4 भाग केले, त्यातला एक भाग पाण्याच्या ठिसामध्ये समुद्राच्या. आणि मला सांगा हे मीठ खातो कशापासून तयार होते? बावकरती समुद्राच्या ठेसापासून. त्या समुद्राच्या ठेसामध्ये 4 असलेले पापाचे भाग, त्यातला एक भाग त्याच्यामध्ये विलीन केला. विठ्ठल विठ्ठल ज्ञान इंद्रियाने चांगलं प्राप्त करण्याचा
प्रयत्न करावा, मन स्वच्छ होईल. एकदा मन स्वच्छ झालं की त्यावेळेला ती शक्ती आपल्याला प्राप्त होईल जिचं नाव एकादशी आहे. एकादशी एकादशी रात्रंदिवस विष्णूपाशी. एकादशीचं फार मोठं महत्व दिलेलं आहे. मग एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण का करत नाही? कारण अन्नग्रहण जर केलं नाही तर इंद्रियाचं दमन होते, इंद्रिय मूर्छित पडल्यासारखे होतात आणि ते इंद्रिय मग भगवंताचं चिंतन करण्याकरता ते इंद्रिय प्रवृत्त होतात. आणि एकदा त्या भगवंताचं भजन सुरू झालं, चिंतन सुरू झालं काही ऑटोमॅटिक आपल्याला तो रस्ता मिळते, ती दिशा मिळते का ज्या दिशेने आमची दशा बदलेल. आणि लक्षात ठेवा, चांगल्या दिशेने त्याच्याच करता जावं लागते की आम्ही दिशेने गेल्याशिवाय आमच्या दशा बदलत नाही आणि दशा बदलल्याशिवाय आम्हाला ती दिशा दिसत नाही जी दिशा ज्याच्याकरता आम्ही जन्माला आलो आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 15 दिवसात एक एकादशी. 15 दिवसातून एक एकादशी येते. हे कोणाची आहे? तर पंढरीनाथाची आहे. आणि या कलियुगामध्ये पंढरीनाथाला फार मोठं महत्व दिलेलं आहे, कारण कलियुगातलं ते दैवत आहे. म्हणून पंढरीनाथाशिवाय मी म्हणत नाही वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाचे साधिला, निज निष्ठा नाम घ्यावे, विठोबाशी शरण जावे. ज्ञानेश्वर एकादशी कार्य न करे व्रत सार. मला असं वाटून झालं गाडी पिढी आली का काय, तुमची चर्चाच तशी सुरू आहे काय, त्याच्यामुळे मी ज्ञानेश्वर माऊली करून घेतलं. आता कीर्तन आपलं झालं, आता वर टाईम बोलायला हरकत नाही. 15 दिवस एक एकादशी कार्य न करी व्रत सार. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाचे मिशी धनी घेशी, स्वहिता कारणे मानविल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे. काय तुझे घरी होते उज घरी, राऊळाशी कार्य वर्षी जाता, तुका म्हणे कार्य सकुमार झालाशी, काय दाबदिशी यमदूता यमदूत विचारल. एकादशी केली का? नाही. मग जेवण केलं नाही का? जेवण केलं. मला जेवण करणारा आवडत नाही, कारण भगवंताचीच मूर्ती धर्मराज आहे म्हणजे त्यालाच यम म्हणतात. मग मारीची जोडी तिथे मग एकादशी न करणाऱ्याला मानतात. मग आता एकादशीचे 4 प्रकार आहेत, एवढे तुम्हाला सांगतो. कोणते? प्रथम क्रमांक एकादशीचा आहे बरं का, निराहार मध्ये शक्य नाही, दूध घेऊन शक्य नाही, फळ दूध पाणी पिऊन शक्य नाही, त्याच्याकरता 4थी एकादशी आहे. दिवसभर चरा, एकादशी धरा, पण मात्र धरा. दिवसभर चरा म्हणजे पोटभर फराळ करा दिवसभर, ज्याच्यामध्ये दोष नाही ते. भगर चालते एक टाइम. भगर का चालते? मग खरी सांगू का, एकादशी फराळ जर करायचं असेल तर नमक टाकायचं नाही, शेंदे मीठ टाकायचं. शेण नावाचा पर्वत आहे, हे शेंदे मीठ उपवासाला चालते. तिखट मिऱ्याची पूड टाकायची, मिरे आणि मिरच्या चालत नाही होता का? नाही लागाय. ते जाऊ द्या, संभारे टाकते, टमाटे टाकते, टमाटे. आणखी सांगू तुम्हाला, मी एक दिवस सोमवाऱ्या दिवशी भगर केली तर त्याच्यामध्ये लसणाच्या कळ्या होत्या. आणि हे तुम्हाला उदाहरणे सांगते. इकडे कुपडा म्हणून आहे एक गाव, या नरखेडच्या भागात, तिथं लसणाच्या कळ्या दिसायला लागल्या. तर म्हटलं हे काय फराळ? म्हणे महाराज लसण होय. मग लसण मातीतला होय ना? म्हणे मातीतला. मातीत मग गांजरही राहते, गांजर खाते. गांजरही चालत नाही, मुळाही चालत नाही. नाईलाजाने गांजर खाते, तो भाग वेगळा. रत्नाळ ठीक आहे, शेंगदाणे ठीक आहे. याच्यामध्ये असा फरक आहे, 3 प्रकारची सृष्टी आहे, ब्रह्मदेवाची, विश्वमित्राची आणि देवदासाची. मी तुम्हाला 3च उदाहरण देतो. घोळा, गाढव आणि खेचर. घोळा ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला, गाढव विश्वमित्राच्या सृष्टीतलं आणि खेचर देवदासाच्या सृष्टीतलं. आता त्याच्या पुढे जाऊ. वृक्षामध्ये नाही का, मोसंबी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली, संत्रा विश्वमित्राच्या सृष्टीतला आणि लिंबू देवदासाच्या सृष्टीतला. आता धान्यामध्ये येऊ. मटकी, मोठ ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली, उडीद विश्वमित्राच्या, मूग विश्वमित्राच्या सृष्टीतले आणि उडीद देवदासाच्या सृष्टीतले. आता तुम्हाला हे जर सांगत बसलं तर दिवस इथंच निघून जाईल नाही का?
आणि एकादशीचं एवढंच महत्व आहे, कारण माझ्यापेक्षा तुम्हाला कळते, फक्त दिशा दाखवणं माझं काम आहे. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण का करू नये? महत्वाचं उदाहरण सांगू का? राग येईल का तुम्हाला? नाही येणार ना? धावत सांगतो. पृथ्वी पंचतत्वामध्ये, जाऊ द्या सांगतच नाही, एवढ्या गोष्टीनं सगळं पाणी फिरलं जाईल, इथंच थांबव, नाही सांगत, कारण की खरं उदाहरण आहे, पटणार नाही, पण उद्या नाव ठेवल्याशिवाय राहणार ते पण खरं उदाहरण आहे. परत होते मी एखाद्याला सांगून देईन तुमच्यापैकी आणि तुम्ही सगळं व्हायरल करून देणार. ज्या दिवशी एकादशी होती त्या, हे मी दुसरं सांगतो, दुसरं उदाहरण आहे. ज्या दिवशी एकादशी होती महाराज, त्या दिवशी अन्नाची निर्मिती ब्रह्मदेवाने केली, म्हणून भगवान शंकराला राग आला आणि तांडव नृत्य करून भगवान शंकराने ब्रह्मदेवाचं मुंडकच उडवलं. कारण या पृथ्वीवर राहणारे लोक एकादशी भुकेतले होते ना, एकादशीच्या दिवशी अन्नाची निर्मिती केली तर अन्न खायला लागले ना, भगवान शंकराला राग आला. हे मी दुसरं उदाहरण तुम्हाला सांगितलं. मग काय करायचं? मग नंतर पौर्णिमेच्या दिवशी अन्नाची निर्मिती. आता मी तुम्हाला विचारणार होतो, पृथ्वीवर अन्नाची निर्मिती कोण्या तिथीला झाली? पण त्याच्या आधी मीच सांगून दिलं, एकादशीला झाली होती, पण भगवान शंकराला राग आला. पण तेव्हा नंतर ते अन्न निर्मिती करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते पौर्णिमेच्या दिवशी, कारण पूर्णपणे चांगलं अन्न पण तरीही त्याच्यामध्ये दोष दाखवला गेला. आणि तो दोष नष्ट करण्याकरता भगवान शंकरांनी एकच सांगितलं, जोपर्यंत तुम्ही गाईचं तूप अन्नामध्ये टाकणार नाही तोपर्यंत अन्न पवित्र होणार नाही. म्हणून जेवताना तूप खात जा, नका देऊ दुसऱ्याला, तुम्ही घरच्या घरी तर खात जा बा. आमचे निवृत्ती बाबा वक्ते म्हणायचे, ज्याच्या घरात तूपच नाही त्याला कधी रूपच नाही, आणि ज्याला कधी रूपच नाही त्याचं घर खूपच नाही, म्हणजे काही विशेष नाही आहे मला का असो. म्हणून झालेली सेवा जशा प्रकारे मला करता आली तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संधी नवे अंग भुक्त नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, झाली कैशी केली सेवा आवडो नावडो देवा, आम्हा मागणे ते काय तरी धरावे, ज्ञानेश्वर चरणावरी तरी करावी, हिंसा तरी झाली कैशी केली सेवा आवडो नावडो देवा. इतना तो करिया स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. झालेली सेवा आदरणीय वंदनीय लहान बाल गोपाळ तरुण वृद्ध पुरुष मंडळी, आदरणीय वंदनीय लहान बाल नाही का गोपाळ नाही म्हणत, आमच्या माता मावल्या चोपदारजी, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी, पेटी मास्तरी, विनेकरी, बेलखडे बाजी, बर का जुनी व्यक्ती आहेत. चहा पाणी देतात, नाश्ता देतात, अनेक प्रकारे सहकार्य, किती सुंदर मंडप टाकलेला आहे. पण उद्या तो खाट आणजा महाराज.
कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले राजाचे घास, नवीन तुझ्या शीतल शाळेमध्ये खूप आयुष्य जगेन, तुझ्या शीतल शाळेमध्ये खूप आयुष्य जगेन. आई देवापाशी आई तुला दूध मागेन, आई तुला दूध मागेन, आई तुला दूध मागेन, आई तुला दूध मागेन. आई लागली माझे सोहर, काय सांगू त्याचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर, सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करून इथेच सेवेला पूर्ण विराम.